यांच्या कर्जमाफीत आतापर्यंत एकही शेतकरी पात्र ठरला नाहीये, मात्र हे महाराष्ट्रभर जाहिरात करत फिरत आहेत। किती निर्लज्जपणाचा कळस आहे महायुती सरकार। म्हणजे 30 जूनच्या आत कर्जमाफी करणार होते, ती कर्जमाफी हे आता 5 जुलैवर त्यांनी तारीख घातलेली आहे आणि ती 5 जुलै यायचीच राहिलेली आहे। त्याच्या आधीच महाराष्ट्रभर एसटी वर पैसा खर्च करून जाहिरातबाजी करणारं हे सरकार तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो आहे। त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे की 2 लाखापर्यंतची शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करतोय। दुसरा मुद्दा त्यांनी लिहिला आहे की 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान आपण देतोय। तिसरा मुद्दा त्यांनी लिहिलेला आहे की जमीन धारणेची अट नाही। चौथा मुद्दा त्यांनी लिहिला आहे की प्रत्यक्ष ऑनलाईन पद्धतीनं शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे आम्ही केली आहे। अशा पद्धतीचा दिंडोरा हे महाराष्ट्रभर फिरवत आहेत, महामंडळाच्या बसेसवर त्या ठिकाणी हे करत आहेत। पण दुर्दैव त्या एसटी महामंडळाचं, कारण की त्या एसटी महामंडळाचा माणूस जर का शेतकरी असेल तर त्याला मात्र कर्जमाफी मिळणार नाही। त्याच्यानंतर मला या सरकारला सांगायचंय की ज्या पद्धतीनं तुम्ही 2 लाखापर्यंतची कर्जमाफी लिहिलं, ज्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान लिहिलं, ज्या ठिकाणी तुम्ही जमीन धारणेची अट नाही हे लिहिलं, त्या ठिकाणी तुम्ही हे पण लिहायला पाहिजे होतं की 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, तर त्यांना फक्त 50,000 रुपयापर्यंत कर्जमाफी देणार आहोत, बाकीचे त्यांनी आधी बँकेत भरायचे आहेत। त्या ठिकाणी तुम्ही हे पण लिहायला पाहिजे होतं की शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी घ्यायची असेल तर त्यांना आधी वरची रक्कम बँकेत भरावी। त्या ठिकाणी तुम्ही हे पण लिहायला पाहिजे होतं की जे शेतकरी रेग्युलर आहेत त्यांना प्रोत्साहन अनुदान तेव्हाच मिळेल जेव्हा ते पुढचे सुद्धा 2 वर्ष रेग्युलर राहतील। हे सुद्धा या महायुती सरकारनं त्यांच्या जाहिरातीमध्ये लिहिणं गरजेचं होतं, मात्र ते त्यांनी लिहिलेलं नाही। फक्त स्वतःचा चांगुलपणा त्या ठिकाणी लिहिलेला आहे। लबाड कृषी मंत्री आहे, लबाड सहकार मंत्री आहे आणि लबाड मुख्यमंत्री आहे आणि लबाड महायुती सरकार आहे। म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्याला दमडी सुद्धा मिळाली नाही, शेतकऱ्याला त्या कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही, शेतकरी त्या कर्जमाफीत पात्रच झालेला नाही। मात्र असं असताना सुद्धा गावखेड्यावर फिरणाऱ्या यांच्या एसट्या, यांच्या बसेस त्या त्यांच्या कर्जमाफीची जाहिरात घेऊन फिरत आहेत। ज्या दिवशी ही जाहिरात ज्ञानेश्वर खरातला दिसेल त्या दिवशी या जाहिरातीवर आणि जाहिरातीवरच्या लबाड मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि इतर मंत्र्यांच्या तोंडावर शेण मारल्याशिवाय मी राहणार नाही। आणि जर शेण मी मारलं नाही तर ही शेतकऱ्याची औलाद सांगणार नाही, एवढं मी तुम्हाला या प्रसंगी सांगतो। किती लबाडी किती असावी, खोटारडेपणा किती असावा, तर तो देवेंद्र फडणवीसांइतका असावा, तो त्यांच्या मंत्र्यांइतका असावा। हे आता मला बोलावं लागतंय, दुर्दैवानं बोलावं लागतंय। आणि कसल्या लोकांच्या हाती आम्ही सत्ता दिलेली आहे, आज विरोधक शब्द काढायला तयार नाही आहेत। रोहित पवारांनी पंढरपूरमध्ये या जाचकाठी मागं घ्याव्या यासाठी उपोषण केलं, ते उपोषण त्यांचं सोडवण्यात आलं, त्यानंतर बैठक घेतलीच नाही। ही तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्याची किंमत ठेवता। त्याच्यानंतर परत रास्ता रोको केला दिवसभराचा। गिरीश महाजनांनी रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि परत चॉकलेट देण्यात आलं। लावलंय काय? आज विरोधी पक्षातले सगळे आमदार मॅनेज आहेत, म्हणजे सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे मंत्री हे एका साईडला आहेत आणि विरोधात फक्त जनता उरली आहे, विरोधात फक्त बिचारा शेतकरी उरलेला आहे। इतके दळभद्री आणि नीच लोक मी पहिल्यांदा बघतो आहोत की विधान भवनामध्ये आतापर्यंत खोटं बोलल्या जात नव्हतं, खोटं रेकॉर्डवर मंत्री येऊ देत नव्हते सरकारचे, मात्र आता तिथं धडाल खोटं बोलल्या जात आहे, सर्व खोटं रेकॉर्डवर घेतल्या जात आहे। विधान भवनातून सुद्धा शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे। 5,000 कोटी रुपये आम्ही कृषी समृद्धी योजनेमध्ये गुंतवू असं याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, रुपया सुद्धा गुंतवलेला नाही। पीक विमा मात्र आमच्याकडचा काढून घेतला, 1 रुपयात पीक विमा काढतोय, मात्र कृषी समृद्धीमध्ये 5,000 कोटी रुपये वर्षाला गुंतवणूक करतो, 5 वर्षाला 25,000 कोटी रुपये गुंतवणूक करतो असं सांगणारा मुख्यमंत्री एका वर्षात दमडी सुद्धा गुंतवत नाही। हे खुद्द त्यांचेच माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार सांगतात। एवढं दुर्दैव आहे, यांच्याबद्दल इतके नीच लोक मी बघितलेले नाहीत। म्हणजे एक काही शेतकऱ्याला यांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, मात्र गावभर महाराष्ट्रभर जाहिरात करत मात्र फिरत आहेत। आमचे शेतकरी तुमच्या या बसेसला त्या जाहिरातीला योग्य तो सन्मान देतील, त्याचे व्हिडिओ सुद्धा लवकरच तुमच्यापर्यंत देऊ। तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्समध्ये। धन्यवाद।